नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आज आहे वीकेंडचा वार आणि आजचा वीकेंडचा वार आपण दुसऱ्या कोणावर तरी करणार आहोत। झमुऱ्याचा कालच केला ना, मग आता थोडे दिवस थांबूया, जरा आपण झमुऱ्याचं अजून छान छान कंटेंट गोळा करूया आणि मग त्याच्यानंतर एकसाथच त्याची बँड वाजूया। असं थोडं मजा नाही आता ना। आणि मी तुम्हाला डिसअपॉइंट करणार नाही मंडळी, आजचं कॅरेक्टर पण तेवढंच इंटरेस्टिंग आहे, तुमचं पण आवडतं आहे। झमुरा नाही तर सेकंड फेवरेट कॅरेक्टर म्हणजेच आपली तुमच्या आमच्या सर्वांची लाडकी दोडकी मावशी, तो तेनाली रामा आणि ही आपली तेलानी रामा। तर मग तुम्हाला मी तेलानी रामाचा ना एक फोटो दाखवते। मैं इतनी सुंदर हूँ मैं क्या करूँ, हे मावशींनी स्वतः दाखवलंय। असं चेहऱ्याला ना त्या दाखवत होत्या की हे बघा, एक असं स्टिक्कीवालं मॉइश्चरायझर असतं आणि एक नॉन स्टिक्की असतं। आता मी तुम्हाला दाखवते, ज्या साईडला मी स्टिक्की मॉइश्चरायझर लावलं ना त्या साईडला असा पेपर बघा कसा चिपकतोय आणि त्याला बघा कसं सगळं तुम्ही बघू शकता, बटर पेपरवर अक्षरशः असं बटर फासल्यासारखं दिसतंय। मावसे, तो चिपकवत होतीस तू एका हाताने असा डॅब करून तोंडाला, तर तो चिपकणारच ना। आणि दुसरा उचलून नुसताच असा वरच्यावर लावत होतीस तर तो पडत होता। तर म्हणते बघा हा कसा पडतोय। आम्हाला काय उल्लू समजते का? स्वतःलाच जास्त शहाणी समजते, किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार। आम्हाला पण सगळं समजतं, समजलं ना। आम्ही काय कालच नाही आलो इथे, पैदा नाही झालो दुनियेमध्ये। तुझ्यापेक्षा ना असे कितीतरी छबडगंजू बघितले आम्ही। लॉजिक बघा, लॉजिक म्हणजे किती माणसाला ना काय फेकायचं पण लिमिट असते। आणि मंद भक्त पण आहे ना काही कशावरही विश्वास ठेवतात, म्हणजे एक नेक्स्ट लेवल। तुम्हाला जे नाव दिलं ना ते एकदम ॲप्ट आहे। ह्याच्यामध्ये रेड ओनियन एक्स्ट्रॅक्ट असल्यामुळे आता माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसत असेल की इथे बघा ह्याच्यामध्ये रेड ग्लो दिसतोय ना, पिंक ग्लो दिसतोय, कारण ह्याच्यामध्ये रेड ओनियन एक्स्ट्रॅक्ट आहे ना। अरे मग काय रेड ओनियन टाकलं तर काय रेड ओनियनने काय रेड होतं का? हां, मग काय मिरची टाकायची, मग एकदम काश्मीरी लाल, मग मस्त अजून एकदम लाल ग्लो येईल ना। हां, कशी वाटली आयडिया? काय बोलते, काय सांगते, काय अर्थ आहे का? कोणी दिलं रे हिला, कोणी दिलं हिला ते प्रमोशन? कांदे बिंदे चोळतेस की काय गालावर? हां, ते कांदे वगैरे चोळू नको, असा वास मारेल ना, कोणी आजूबाजूला फिरकणार नाही। हां, उंदराचा सापळा लावण्याची गरज नाही आहे। माझं फक्त इतकंच म्हणणं आहे ना, पब्लिकला जे पटेल असं काहीतरी, खरं वाटेल असं काहीतरी दाखवा रे बाबांनो। हे काहीतरी असं फेकॉलॉजी मारू नका। आणि आता तुम्हाला ना ह्याच्यावरनंच कळलं असेल ना की मावशी के चमकती स्किन का राज क्या है, हेच ते चिपचिपा क्रीम। हे बघा, मी तुम्हाला ना एकदम सिम्पल फॉर्म्युला सांगते। ज्यांची कोणाची ऑइली स्किन आहे त्यांनी हे चिपचिपा क्रीम तोंडाला फासा, ठीक आहे? असं वरचेवर फासा, असं काही खूप जास्त काही त्याला असं हे नका करू, मसाज नका करू, वरचेवर फासा। आणि मग तुम्हाला घाम बिम आला ना तर तुम्ही बघा, नोटीस करा, एवढं किचनमध्ये काम करून पण एवढा घाम आलेला पण चुकून पण मावशी असा चेहरा तुम्हाला पुसताना, किंवा आता तिला डॉक्टरांनी सांगितलं आहे हात बीत लावू नको चेहऱ्याला, तर ते ती कटाक्षाने टाळते, पण तरी तुम्हाला कुठल्या पण नॅपकिनने किंवा टिश्यूने ती चेहरा पुसताना तुम्हाला कधीही दिसणार नाही। तर तुमची जी ऑइली स्किन आहे ना त्याच्यावरती असा चिपचिपा क्रीम लावा, जास्त काही चोळू बिळू नका, असं वरचेवर थापून ठेवा। आणि मग घाम आला ना की मग अजून ऑइली होणार ते, आणि मग ते ऑइल, घाम आणि ते क्रीम ह्याचं सगळं मिक्सचर मिळून ते अजून तुमच्या चेहऱ्यावर आहे ना असा एकदम ग्लोईंग थर साचेल, आणि तेच असतं ग्लास ग्लो कोरियन स्किन। मावशे बास, तुझं सिक्रेट इज नो मोर सिक्रेट। बघा आज मी काय सॉलिड एकदम तुमच्याकडे रेव्हल्युशन केलं आहे ना, एकदम पोल खोल झाली आहे मावशीची। मावशी आणि खासम ना यांचं असं एकदम रिजनल प्रेम असतं, म्हणजे आपल्या रिजनच्या माणसाला एकदम सपोर्ट करा, मग तो कसाही असला तरी चालेल। आता ते मागे तुम्हाला मी सांगितलं होतं ना त्या बोंबलचं, तर त्याच्यामध्ये तिने ते काय ते वाद्य एक वाजून दाखवलेलं आणि आमच्या साईडला असं नाही वाजलं तर मग काय मज्जा, तसं ना मावशीने पण एकदम आपल्या गाववाल्यांना हेरलं आहे। बड्डेला काय जातात आणि कुठे जातात
त्यांच्याकडे आणि वरून सांगतात आमच्या इकडची माणसंच लय भारी, आमच्याकडची माणसंच लय भारी. म्हणजे आता ना हे एकदम रिजनल इमोशनल अत्याचार चालले आहेत त्यांचे. आणि काय तर बड्डेचं पूर्णच्या पूर्ण शूट, म्हणजे हे ना काय कंटेंट नाही काय नाही, तर आपलं असंच करायचं आहे. हे लोक एकमेकांची आयडिया चोरतात. आता ना मावशी तू ब्रेक घे, कारण एकदम बकवास कंटेंट झालेलं आहे, तुझ्याकडे काही कंटेंट नाही आहे. आणि जे राहिलं गोष्ट आता कंटेंट जमा करण्याची, तर तुझा नेक्स्ट प्लॅन तो पंचवार्षिक योजनेचा तो कधी लागू करतेस ते बघ. काय ते काहीतरी मग कंटेंट क्रिएट होईल. आणि आता तेच ऑप्शन राहिलं आहे. नाहीतर काय नुसतं आपलं बापरे, नुसतं कुठेतरी कॅमेरा स्टँडला लावायचा आणि आपली घरची कामं आटपून घ्यायची आणि नुसतं व्हॉइस ओव्हर द्यायचं. ते वक्तृत्व स्पर्धेचं स्किल तर आहेच, काहीतरी चपड 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 करायचं नंतर मग ते शूट केलेल्या व्हिडिओवर. आणि मला ना ते बड्डेला हे लोक जे असे उष्टवलेले चमचे एकमेकांच्या तोंडात टाकत असतात ना, त्याचं मला नवलच वाटतं आणि घाण पण वाटते. असं कसं खाऊ शकता रे तुम्ही? एकाच चमच्याने पहिला कोण येईल त्याला त्या चमच्याने भरवायचं, मग दुसरा येईल परत त्याच्यात तो चमचा केकमध्ये कट करायचा, परत भरवायचा. असं कसं काय आहे ते एकमेकांचं उष्ट खायचं? सो अनहायजेनिक. काय काय लोक तर ह्याच्याहूनही महान आहेत. ते लोक काय केकचा तुकडाच असा भरवतात आणि मग थोडासा बाईट घेतात, तोच बाईट घेतलेला केकचा तुकडा पुढच्याकडे फिरवतात. मासे तुझं ते दस्तुरीचं आणि स्वामींचं प्लॅनिंग आधीपासूनच ठरलं होतं ना. कशी आहेस गं, कशी आहेस तू? एक गोष्ट कंटेंट म्हणून सोडत नाही. त्या गोष्टीवरती 2 व्हिडिओ छापलेस. त्याच्या आधी तर त्या दस्तुरीच्या नावाने किती व्हिडिओ छापलेस त्याचा तर काय म्हणजे हिसाबच नाही आहे. ते तर काय सांगून काही उपयोगच नाही. ते तुला स्वतःला पण त्याची जाणीव आहे, कारण ती तू स्वतः पण बोलली की मी असं कधी कोणाला हे नाही करत ते नाही करत, तुम्हाला आवडतं म्हणून मी दाखवते. कारण तुला हे पक्का माहिती होतं की असं काहीतरी ना बोल वचन दिले ना की लोक म्हणणार. आणि 1 नाही 2 नाही, हिला घाणेरडी सवयच आहे. 2 कमेंट आला ना तरी असं सांगेल की मला सगळेजण किती जरी जण बोलले. तुझा हा प्लॅन आहे ना मी आधीच ओळखला होता, त्याच्यामुळे मी माझ्या पॉडकास्टमध्ये आधीच बोललेली की हिची ना सगळी नाटकं आहेत आणि आता ही 2 दिवसांनी येईल की मला ना असं काय मी कोणाचं ऐकणार नाही आहे. कारण तू त्याआधी 2 दिवस आधी तू स्वतःच बोलली होती की माझं तर स्वतःचं मन आहे, मला जे पाहिजे तेच मी करते, मी कोणाला इम्प्रेस करायला किंवा कोणाच्या मनाप्रमाणे जगायला जन्म नाही घेतला, मला वाटतं प्रत्येकाने असंच असलं पाहिजे. कट टू दॅट. तू एकदम दस्तुरी आणि स्वामींच्या बाबतीत लोकांचा विचार केव्हापासून करायला लागली का? तेव्हा का नाही तुला हे शहाणपण सुचलं की मी तर स्वतःसाठी स्वतःला पाहिजे तसं जगायला जन्म घेतलाय? हां, मग कुठे गेलं तुझं ज्ञान? आणि नंतर ते दस्तुरीला घेतलं ते घेतलंच व्हिडिओमध्ये. आता तर मी घेणार आहे तिला. आता मला असं लोक म्हणाले की नाही असं नाही वागलं पाहिजे तसं नाही. जेव्हा मला कळतं ना, माणसाला कळतं की आपल्याबरोबर 4 लोक आहेत, तर मग त्याचा कॉन्फिडन्स वाढतो. अरे तुझा कॉन्फिडन्स नाही, तुला ओव्हर कॉन्फिडन्स झाला आहे. आणि तुला काय आत्तापर्यंत माहिती नव्हतं हे सगळे मंद भक्त आहेत ते तुझे? हां, शाणी बनते जास्त. आता त्या दस्तुरीला कोणाच्या जीवावर सोडून आली आहे? ते पहिले पण ती त्यांच्याच जीवावर होती. तू स्वतः बोलली आहे की ती इकडे तिकडे भटकायची आणि सगळ्यांकडे जाते वगैरे. मग उगाचच तिला असं स्वतःकडे खेचून आणलं आणि नंतर मग असं काय कोणच काय करत नाही, कोणच काय तिला देत नाही, तूच काय ती इन्फ्लुएन्सर सांगत होतीस ना. ॲज अन इन्फ्लुएन्सर माझं हे कर्तव्य आहे की लोकांना सांगावं, लोकांपर्यंत हे पोहोचवावं की कसं मुक्या प्राण्यांवर प्रेम वगैरे केलं पाहिजे. मग आता त्या मुक्या प्राण्याची काय सोय करून आली आहे? तिची सोय ऑलरेडी होती मावसे. तुझ्या जीवावर जगत नव्हती ती, उगाचच काहीतरी दाखवायला. तू तिच्या जीवावर म्हणजे एक्झॅक्टली नाही जगत आहेस, पण तिला दाखवून दाखवून एक कंटेंटचा भाग बनवण्याचा प्रयत्न करतेस. आणि एवढी तिला गरमी लागते, तिला असं होतं तसं होतं सांगतेस ना, मग तिला का गं दारात अडवून धरतेस? का बाहेरच खायला घालते? का नाही घेत तिला घरामध्ये? थोडं तुमच्याबरोबर एसीची गारगार हवा तिला मिळाली तर काय वाईट होईल गं? काय जाईल तुझं? थोडंसं तुझ्यातली थोडी एसी शेअर कर ना तिच्याबरोबर, गरमी लागते ना तिला. आणि हो, ते वॅक्सिनेशन बरोबरच आहे ना, थोडं आता तिला गेलीस ना परत तर मग तिला धुवून बिवून पण काढा. कारण जे लोक असतात ना जे असं पाळीव प्राण्यांप्रमाणे करतात वगैरे, तर बाकी अशी जबाबदारी तू घेतेस ना. आता तिला तू इंजेक्शन वगैरे देऊन आणणार आहेस, सांगितलेस ना तू ह्यांना आपल्या अर्वाचीनरावांना. तर मग तसंच मग तू तिचं जरासं आंघोळ बिंघोळ वगैरे पण तिला घाल आणि तिच्यासाठी शॅम्पू असं सगळं काही अरेंज कर.
बघ कुठे जुगाड होतो का. आणि ह्या लोकांना कोणी ते सांगितलंय ना, ताई तुझं फॅशन सेन्स खूप छान आहे, तू हे खूप छान आहे, तुझं ते खूप छान आहे, तुझं चॉईस खूप छान आहे. तर ताई एकदम हुरळूनच गेल्या, कायच्या काय आता बोलायला लागल्या. काय तर सांगत होत्या की येलो कलर तुम्ही ना ऑप्ट करू शकता, येलो कलर आहे ना सगळ्यांना छान दिसतो. एक बाई, येल्लो कलर काय तसा कलर नाही आहे, कोणता सटल कलर नाही आहे की तो कोणालाही आणि कुठल्याही स्किन टोनला आणि कसाही चांगला दिसतो. येलो कलर इतका ब्राईट कलर आहे, स्पेशली समरमध्ये, उन्हामध्ये जेव्हा आपण घालतो तर त्या कलरचा स्वतःचाच इतका ब्राईटनेस असतो की आपण त्याच्यासमोर डल वाटतो, मग आपला लुक डल वाटतो. तर मला नाही वाटत की येलो कलरमध्ये पण वेगवेगळ्या शेड्स असतात आणि प्रत्येक येलो कलर घालण्याची पण वेगवेगळी वेळ असते की डे टाईमला घातला पाहिजे, इव्हनिंग टाईमला घातला पाहिजे, कुठल्या पर्टिक्युलर लाईटच्या खाली, बऱ्याचशा गोष्टी आहे. हे इतकं असं जनरल स्टेटमेंट करणं हे फक्त अशाच या सो कॉल्ड सेलिब्रिटीजनाच शक्य आहे. आणि ह्यांचं काही सांगितलेलं दुसरे लोक ऐकतात पण, आणि मग स्वतः माकडासारखे दिसले तरी चालेल. ताईंनी सांगितलंय ना म्हणजे आपण छानच दिसत असणार असा उगाचच गोड गैरसमज असतो त्यांना. अहो तुमच्या ताई तरी किती रिअल फेस दाखवतात, त्याची काय गॅरंटी आहे ते तरी तुम्हाला माहिती आहे का. त्यांनी सांगितलं आणि तुम्ही ऐकलं. राहिला प्रश्न स्वामी समर्थांचं नाव वापरण्याचा, तर त्याच्याबद्दल मला काही बोलायचंच नाही आहे, कारण तो खूप एक वेगळा सेन्सिटिव्ह इश्यू आहे आणि ज्यांना ते समजलेलं आहे त्यांना माहिती आहे. आणि ज्यांना असं वाटतं नाही एकदम परमभक्त आहे आणि ती काही अपेक्षा न ठेवता त्यांचं नाव घेते तर ओके. तसंच त्यांच्या त्या पोस्टचं पण आहे. त्या ताई म्हणतात ना तुमच्या की कोणाला काही चांगलं सांगायला गेलं, चांगलं काही शेअर करते ते पण लोकांच्या पोटात दुखतं, लोकांना आवडत नाही. तर ताई, चांगलं शेअर करणं एक वेगळी गोष्ट आहे आणि स्वच्छ मनाने चांगल्या गोष्टी शेअर करणं ही दुसरी गोष्ट आहे. तुम्ही जे शेअर करता ना त्याला पोस्ट शेअर करण्याच्या नावाखाली टॉन्ट मारणं म्हणतात. कारण तुम्ही जर स्वतःचे पोस्टच वाचून पाहिले ना तर त्या पोस्टमधनं सरळ हे दिसून येतं की ती काही अशी नॉर्मल पोस्ट नाही आहे, ते कोणाला ना कोणाला तरी आडून मारलेले टॉन्ट आहेत. आता तुम्ही म्हणाल की तुमचं तर असं आहे की लेकी बोले सुने लागे, तर चल 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 बहुत बोलल्या. म्हणजे मंद भक्त यांना कॉमेंट करून विचारतात, ताई तुमच्या गळ्यातला जोकर छान आहे, नवीन घेतलात का, सोन्याचा आहे का, छान आहे जोकरची डिझाईन. जोकर कळलं ना मंडळी, गळ्यातला जोकरच येतो. अहो चोकर म्हणायचं आहे त्यांना ते म्हणताना हे शब्द नाही माहिती म्हणून जोकर म्हणतायत ते. तुम्हाला काय वाटलं कुठल्या गळ्यातल्या जोकरबद्दल बोलतायत, काय तरीचा तुम्ही मंडळी. नॉटी, व्हेरी नॉटी. इतक्या सेल्फलेस आहेत. आता सेल्फलेसला काय म्हणतात ते मला सांगा जरा, मी विसरली. आता शब्द मला अचानक आठवत नाही आहे. कामाच्या भरात त्या स्वतःचीच ॲनिव्हर्सरी विसरल्या आणि 2-3 वेळा सांगितलं मी ॲनिव्हर्सरी विसरली. अरे विसरली तर मग परत ते विसरली ते सांगायला तर ॲनिव्हर्सरी आठवत होती ना तुम्हाला, मग असं कसं विसरले तुम्ही. जेव्हा वारव बोलला की अर्वाचीनराव क्रेडिट कार्ड देत आहे का मम्मीला, तर तेव्हा अर्वाचीनरावांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. अरे काय बोलतं रे बाबा, तू चुबेट यार, तू तो मरवायगा मेरे को, असं झालेलं त्यांचा. रे क्रेडिट कार्ड हाती लागलं की खतम. मावशी क्रेडिट कार्ड वापरत नाहीत त्या म्हणाल्या, पण त्या हे पण म्हणाल्या की तुम्ही मला पैसे द्यायला लागले, पैसे कशाला द्यायला लागले तुम्ही मला. अरे अर्वाचीनराव, तुम्ही कधीपासून त्यांना पैसे द्यायला लागले, त्यांना तुमच्या पैशाची गरज नाही हो. त्या एकदम स्वॅगमध्ये. तुम्ही तर काय खाल्लं तुम्ही IT फायटी करून, काय फायदा नाही हो. आता बघा तुम्ही कुठे आणि मावशी कुठे, डॅमेजर आहात कुठे. मावशी तुम्ही दिसता तसे नाही हा, एकदम बरोबर तुमचं नाव ठेवलं ना तसेच तुमचे असे एकदम दात आहेत असे एकदम असे बरोबर कुरतडून काढाल समोरच्याला. पण चिडवण्यासाठी असं एकदम भाषेत बोलते ना तुमच्या त्या चंदीगडच्या. हां, दिला दे घर चंदीगड में, दिला दे घर चंदीगड में, दिला दे घर चंदीगड में, दिला दे घर चंदीगड में. मी पण एक छोटासा प्रयत्न करते. मस्त मला आवडते तुमची भाषा मावशी. उगाचच तुम्ही ना असं उगाचच बोलता, मला आवडतं, मी पण बोलते. बघा मला जमतंय का सांगा मला. तुम्ही नका सांगू मावशी, तुम्ही नका सांगू, तुम्ही सांगा ओ कमेंट करून मंडळी. तर मावशी यायची बाबा कमेंटमध्ये. अरे बाबा नको, पाऊस पडायला आहे. मी घेतो गठली डोक्यावर, मला सवय आहे. चल येतो, तू काळजी घे. चल आता निघतो, येतो मग मी.
सप्ताहाचं जेवण जेवस. कसं वाटलं मंडळी तुम्हाला? एकदम नाही येतं ना मला. मी शिकू शकते. आता ते झमुऱ्याने पण म्युझिक लावणं बंद केलं, कारण मी ना कोणाचं पण म्युझिक पण शिकू शकते, लँग्वेज पण शिकू शकते, मी सगळं काही शिकू शकते. आय एम व्हेरी स्मार्ट. यू सी. जाता जाताना एकच सांगते मंडळी, जर तुम्हाला तुमचा सत्कार वगैरे करायचा असेल ना, तर असं प्रसादाचे पैसे बिसे द्या. मग तुम्हाला ना स्टेजवर बोलवून सत्कार करण्यात येतो. आता ते झमुऱ्याने कसं सांगितलं आपल्याला, की त्याने फक्त असं सांगितलं की माझ्याकडे डॉक्टरचे नंबर आहेत, तर त्याचं लायसन्स अप्रूव्ह झालं. तसंच ह्यांनी फक्त खिरीसाठी पैसे दिले, खीर माझ्याकडून म्हटल्यावरती त्यांना सत्कार करण्यात आला. अरे वा, सॉलिड. बाकी ज्यांनी महाप्रसाद वगैरे ज्यांनी स्पॉन्सर केला असेल, ज्यांनी देणगी दिली असेल, मग त्यांचं काय, त्यांची घोड्यावरून वरात काढली असेल मग गावकऱ्यांनी. हा सत्कार म्हणजे नेक्स्ट लेवल सत्कार केला असेल ना त्यांचा. मावशी आम्हाला माहिती आहे तुम्ही मोठे यूट्यूबर, मोठे माणसं, तुम्हाला तिकडे सत्कार करतातच तुमच्यासारख्या लोकांचा. तर तुम्ही नुसतं सत्कार केला, दाखवलं तरी चाललं असतं. तुम्हाला कोणी विचारलं नसतं की कशाला केला, काय केला, कारण लोकांना माहिती आहे ना तुम्ही खूप मोठी सेलिब्रिटी आहे. पण तुम्हाला ते सांगायचं होतं की मी काय केलं आहे, मी कसं काय दान करते. आता ते दान द्यावं, पण गुपचूप द्यावं, तर त्या दानाला अर्थ असतो. आता एवढं बडेजाव करून दिलं आहे तर ठीक आहे, आता काय बोलणार मी. असं तर मग मंडळी, याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय. मासलामा. एन्जॉय युअर वीकेंड.